कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। रायगड किल्ल्यावर जाणाऱ्या रोपवेवर एनडीआरएफच्या वतीने आपत्कालीन परिस्थितीत रेस्क्यू ऑपरेशन कसे करायचं याची रंगीत तालीम घेण्यात आली। रायगड रोपवेच्या ट्रॉलीमध्ये 9 प्रवासी अडकले असा संदेश राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाला मिळताच या दलाने तात्काळ रायगड रोपवे गाठत अडकलेल्या प्रवाशांना सुरक्षितरित्या बाहेर काढले। हा बचावाचा थरार म्हणजे राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची रंगीत तालीम होती हे समजल्यानंतर अन्य पर्यटकांनी देखील सुटकेचा निश्वास सोडलाय। किल्ले रायगडावर ये-जा करण्यासाठी रायगड रोपवेची उभारणी करण्यात आली आहे। गेली अनेक वर्ष ही सेवा विना अपघात सुरू असली तरी देखील सध्या वाढलेली गर्दी आणि विविध कार्यक्रमातून होणारी अचानक गर्दी अशा वेळी जर एखादी दुर्घटना घडली किंवा रायगड रोपवेची ट्रॉली मध्येच बंद पडली तर अशा प्रसंगी पर्यटकांना सुरक्षितरित्या कसे बाहेर काढायचे याची रंगीत तालीम राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाने घेतली। यावेळी एनडीआरएफचे कमांडर प्रवीण यांच्यासह 4 वरिष्ठ अधिकारी व एकूण 26 जवानांचा समावेश होता। तर प्रांत अधिकारी ज्ञानोबा बानापुरे, तहसीलदार महेश शितोळे, महाड नगर परिषदेचे 5 आपदा मित्र, फायर यंत्रणा, पाणीपुरवठा, आरोग्य विभाग, महाडमधील सिस्केप रेस्क्यू टीम व साळुंखे रेस्क्यू टीमचे पथक देखील यावेळी उपस्थित होते। रोपवे यंत्रणा दुपारी 3 नंतर पूर्ववत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून यावेळी देण्यात आली।